श्री औदुंबर दत्त मंदिर जीर्णोद्धार व दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा औदुंबर गार्डन त्रिकोणी गजानन नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली। याप्रसंगी पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आताशबाजीत श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या मंदिराच्या कळस व मूर्ती तसेच पादुकांच्या ग्राम प्रदक्षिणेसह भजन कीर्तन गायनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला। याप्रसंगी महिलांनी दत्त महाराजांच्या मूर्तीचे औक्षण करून तसेच प्रभाग क्रमांक 31 चे नगरसेवक तथा नाशिक मनपा सभापती बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून भव्य ग्राम प्रदक्षिणेस सुरुवात करण्यात आली। 18 ते ऑगस्ट 20 या 3 दिवसीय कार्यक्रमात आजच्या पहिल्या दिवशी ग्राम प्रदक्षिणा समस्त गजानन नगर येथील भक्त परिवारांच्या उपस्थितीत काढण्यात आली। तसेच ऑगस्ट 19 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विधी व पूजा व भजन कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तसेच ऑगस्ट 20 रोजी श्री औदुंबर दत्त मंदिर जीर्णोद्धार व दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। पहिल्या दिवसाच्या ग्रामप्रदक्षिणासाठी बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट प्रभाग क्रमांक 31 चे नगरसेवक तथा सभापती मनपा नाशिक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या शुभ कार्यास सुरुवात करण्यात आली। तसेच या कार्यक्रमासाठी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सद्गुरू डॉक्टर राहुल फाटे सर हरी ओम ग्रुप नाशिक हे उपस्थित राहणार असून तसेच मंदिर व कळस पूजनासाठी शंकरानंद स्वामीजी महामंडलेश्वर 1008 हभप शिवराम महाराज मस्कर अजान वृक्ष आश्रम पिंपळद हभप शांताराम महाराज बोडके उपस्थित राहणार असून तसेच पंडित गणेश माधवदास बुवा यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मोठ्या उत्साहात समस्त श्री गुरुदत्त भक्त परिवार गजानन नगर पाथर्डी फाटा यांच्या वतीने श्री गुरुदत्त मंदिर जीर्णोद्धार व दत्तमूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात असून या सोहळ्यास भाविक भक्तांनी सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदत्त भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले। याप्रसंगी श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार गजानन नगर पाथर्डी फाटा येथील भाविक भक्त महिला बालगोपाल ग्राम प्रदक्षिणेत सहभागी होऊन सोहळ्याचा आनंद लुटला। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज प्रभाग क्रमांक 31 मध्ये आज इथे या ठिकाणी भव्य असे दत्त मंदिराच्या मूर्तीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्या शैला सभागृहाच्या परिसरात आपल्या या दत्तराज महाराजांचं आगमन सोहळा असा या कॉलनीच्या परिसरातील सर्वच नागरिकांनी आयोजन केलेलं आहे। याचं आत्ताच या ठिकाणी माझ्या हस्ते त्या मिरवणुकीसाठी सुरुवात झालेली आहे। निश्चित हा कार्यक्रम आज 18, 19 आणि 20 तारखेला हा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे। प्रभागातील सर्व भक्तांनी या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे। तसेच महाप्रसादाचा देखील सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी सद्गुरू डॉक्टर राहुल फाटे सर हे देखील या ठिकाणी त्यांच्या हस्ते या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच मंदिराचे कळसपूजन शंकरानंद स्वामी महाराज महामंडलेश्वर 1008 तसेच हब शिवराम महाराज मस्कर पिंपळदकर तसेच शांताराम महाराज बोडके हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसेच विधिपूजन करण्यासाठी पंडित गणेश माधवदास बुवा यांच्या हस्ते सर्व महापूजेचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व भक्त परिवाराने या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। सर्वांचेच या ठिकाणी मी खूप अभिनंदन करतो। आणि असेच धार्मिक कार्यक्रम आपल्या हिंदू धर्म जनजागृतीचा कार्यक्रम प्रभाग 31च्या नागरिकांच्या माध्यमातून होतो याचं मला निश्चित समाधान वाटतं। आणि मी सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा देतो। जय सद्गुरू श्री दत्त महाराज की जय।